तन्मय, तन्मय, तन्मय आहे का मीटिंग मध्ये? तन्मय दिसलेला मला आत्ता. राधिका किंवा तन्मय दोघांपैकी कोणी पण चालेल. नमस्कार सगळ्यांना. आपण एक 2 मिनिटात सुरू करू. सगळ्यांनी एकदा जॉईन झाले की मग मी सुरू करतो सेशन. नमस्कार सर. एकच लोखंडे सर. मिनिट. नमस्कार. हा, एक 2च मिनिटात सुरू करूयात. हो, अं, हो.
नमस्कार. सगळ्यांनी कॅमेरा जर ऑन केला तर फार बरं होईल. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. चला पटपट कॅमेरा ऑन करा. त्याच्या अगोदर एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. कॅमेरा ऑन झाला की एक प्रश्न विचारणार आहे मी तुमच्या सगळ्यांना. राहुल सर असतात. म्यूटवर आहात तुम्ही. राहुल सर म्यूटवर ते आहात तुम्ही. ज्यांनी कॅमेरा ऑन केलाय त्यांना प्रश्न विचारा, म्हणजे आम्हाला परत कॅमेरा बंद करता येईल उत्तर देऊन. नाही, कॅमेरा ऑन ठेवा सगळ्यांनी. म्हणजे मला तरी वाटलं पाहिजे मी ह्युमन बिईंग सोबत बोलतोय आणि इंटरॅक्ट करतोय. नुसतंच ते काही जणांचे फोटो दिसतात किंवा काहीच दिसत नाही. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे की तुम्ही जवळपास सगळ्यांनी स्क्रिप्ट लिहिल्यात, पीपीटी पण बनवलेले आहेत, तुमचं व्हिडिओ शूटिंग पण बऱ्याच जणांचं झालेलं आहे, बरोबर. आता जो स्टुडिओ स्टाफ आहे तो ते तुमची व्हिडिओ एडिट करणार आहे, बरोबर. तर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, तुम्ही जे त्या त्या आधारे तुम्ही कॅमेऱ्यासमोर जाऊन बोललात आणि त्यांना एक पीपीटी पण तुम्ही पाठवली नंतर, जी की ती तन्मय आहे या मीटिंगमध्ये, त्याने ती मॉडिफाय केली, म्हणजे थोडं त्याला अजून कन्सिस्टंट दिसावं सगळ्या व्हिडिओमध्ये, म्हणून एक थोडं त्याच्यावरती सोपस्कार केलेत आणि थोडं जरा ग्लोरीफाय बेटर. केली. ग्लोरीफाय केली. हा. तर थोडी मॉडिफाय म्हणता येईल किंवा काहीतरी सोपस्कार केले त्यावरती आणि थोडी जरा बेटर केली. पण तुम्ही व्हिडिओ एडिटरच्या दृष्टीने विचार करा आता की त्यांना ह्या दोन गोष्टी घेऊन, म्हणजे तुमचा व्हिडिओ घेऊन जो तुम्ही तिथे स्टुडिओमध्ये शूट केलेला आहे आणि पीपीटी घेऊन फायनल व्हिडिओ बनवता येईल का, आणि जर येणार नसेल तर किंवा येणार असेल तर काय काय त्याच्यामध्ये गोष्टी त्यांना लागू शकतात, काय काय अडचणी येऊ शकतात. आता तुम्ही समजा व्हिडिओ एडिटर आहात, तुम्हाला काय लागेल की अजून काय माहिती तुम्हाला वाटतं की त्यांना गरज पडू शकते. सुरुवातीला तर सिक्वेन्स लागेल त्यांना, म्हणजे जी पीपीटी आपण दिलेली आहे आणि स्क्रिप्ट मध्ये जे आपण बोलतो, तर हा. पीपीटीची फर्स्ट स्लाइडचा काय, म्हणजे कोणत्या वेळेला आली पाहिजे हम्म. किंवा तो कोणता कंटेंट झाल्यावर ती आली पाहिजे आणि ती किती वेळ असली पाहिजे. म्हणजे नेक्स्ट स्लाइड मूव्ह करताना त्यांना तो शिफ्टिंगचा तो पिरियड आणि तो टॉपिक कंटेंट तो मॅच होण्यासाठीचा तो सिक्वेन्स, मला असं वाटतं तो त्यांच्याकडे विथ टाइम. बरोबर, अगदी बरोबर. अजून काही कोणाला ऍड करायचंय? त्या कंटेंटशी रिलेटेड काही पिक्चर्स म्हणजे असतील, फोटो असतील तर ते ते पण लागतील त्यांना. ग्राफिक्स करेल. हा. बरोबर. बर, तुम्ही ते फोटो त्यांना द्याल, पण मग त्यांना काय माहिती, ते तर तुमच्या विषयातले सब्जेक्ट तज्ज्ञ नाहीयेत. त्यांना कसं कळेल की फोटो कुठे टाकायचा, कुठे टेक्स्ट टाकायचा, कुठे बुलेट पॉईंट टाकायचं, कुठे स्लाइड चेंज करायची, हे त्यांना कसं कळणार? सर स्क्रिप्ट दिली, त्या स्क्रिप्ट मध्ये स्लाइड नंबर 1 आणि त्याच्या खाली कंटेंट दिलाय, नंतर स्लाइड नंबर 2 त्याच्या खाली कंटेंट दिलाय, आणि आपण जी पीपीटी तयार केली आहे म्हणजे ती मॅच असली पाहिजे. खरं स्क्रिप्ट मध्ये 1 नंबरला जो कंटेंट दिलाय तो पीपीटी मध्ये स्लाइड नंबर 1ला असला पाहिजे, आणि त्या स्लाइड नंबर 1 मध्ये जो कंटेंट आपण जे बुलेट पॉईंट टाकले शेजारी, मग त्यांना ते सोपं जाईल तिथे टाकायला. बर, गुड. आता हे थोडस जरा ब्रॉड लेवलला तर योग्य काम झालंय की तुम्ही स्लाइड नंबर 1 टाकलेला आहे आणि ते त्यांच्या ते ऐकतील आणि मग स्लाइड नंबर 1चं तुमचं जे टेक्स्ट आहे तो तिथे मॅच करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यामध्ये पण थोडे लिमिटेशन्स आहेत ना. एका स्लाइडमध्ये फक्त एकच गोष्ट नाही ना, एका स्लाइडमध्ये 5-6 बुलेट पॉईंट्स असू शकतात, एखादे 2-3 इमेजेस, फोटोज असू शकतात. मग त्यांना कसं कळणार की तुम्ही काय बोलताना काय दाखवायचं? असं तर नाही होणार ना की अख्खी स्लाइडच्या स्लाइड ते दाखवणार तिथे पूर्ण. आपल्याला तर असं हवं की तुम्ही एक बोलता तर एक बुलेट पॉईंट यायला हवा, तुम्ही जे बोलताय त्याच्याशी निगडीत काहीतरी पिक्चर यायला हवं, फोटो यायला हवा, इमेज यायला हवी. तर मग हे त्यांना कसं कळणार?
स्क्रिप्ट अजून थोडी मॉडीफाय करायला लागेल असं वाटतं सर. मॉडीफाय म्हणजे रेकॉर्डिंग झालंय, पण समजा हा. 2 ओळी आहे आणि त्या ओळींच्या खाली मला एखादा व्हिडिओ हवाय, तर त्या ओळींच्या खाली व्हिडिओ टाकून त्यांना देणं, किंवा जे 3 ओळी समजा मी आता स्क्रिप्टमध्ये बोलल्यात त्या नंतरच मला एखादा टेक्स्ट हवाय किंवा एखादी इमेज हवी आहे, तर तिथेच ती टाकून त्यांना देणं, असं थोडं मॉडीफाय करून दिलं तर मग सोपं जाईल. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि हेच आपल्याला करावं लागेल, कारण की जे कोणी एडिट करणार आहेत त्याच्या चुका नको व्हायला, त्यांनी त्यांच्या अंडरस्टँडिंग न करतील ते. आणि तेही हो त्यांना सर. खूप स्ट्रगल करायला लागेल, वारंवार ऐकायला लागेल तुम्ही काय बोलताय, आणि मग ते करायला लागेल. अगदी खूप वेळ जाईल. प्लस चुका पण होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते दिसणार नाही स्क्रीनवरती. बरोबर ना? हे नको व्हायला. म्हणून मग एक कॉन्सेप्ट असते, त्याला म्हणतात स्टोरी बोर्ड. एक्सक्यूज मी. स्टोरी बोर्ड मध्ये काय असतं, तर आपण तुमचं जे वाक्य आहे ते तुम्ही वाक्य बोला. फॉर एक्झाम्पल, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये स्वागत आहे. हे झालं तुमचं पहिलं वाक्य. तर व्हिडिओ ऑन ठेवला तरी चालेल, काय अडचण नाही. बंद नका करू. सगळ्यांनी व्हिडिओ ऑनच ठेवा, मला कळू द्या मी कोणाशी बोलतोय. तर अं, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये हा हा टॉपिक बघणार आहोत. हे झालं तुमचं पहिलं वाक्य. तर तिथे काय दिसायला हवं आयडियली स्क्रीनवरती? टॉपिकचं टायटल. हा, सॉरी. टॉपिकचं टायटल. हा, टॉपिकचे टायटल दिसायला पाहिजे. तर हे त्या एडिटरला काय कळणार ना, बरोबर ना? कारण की तिथे तर कुठे लिहिलं नाही की टॉपिक दाखवा, टायटल दाखवा, टायटल स्लाइड दाखवा. तर हे आपल्याला लिहावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला एक स्टोरी बोर्ड बनवावं लागेल. की डाव्या आपण त्याचे काय करूयात, एक वर्ड डॉक्युमेंट तयार करूयात, ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 कॉलम करूयात. पहिल्या कॉलम मध्ये असेल तुमचा टेक्स्ट स्क्रिप्ट मधला, की जे तुम्ही बोलताय. आता पहिलं वाक्य काय आहे? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ह्या आयुर्वेदाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मग त्याच्या पुढे लिहायचं पुढच्या कॉलम मध्ये, की ज्यावेळेस मी हे बोलते त्यावेळेस तुम्ही इकडे पहिली स्लाइड, जे टायटल स्लाइड आहे ती दाखवा. प्लस शिक्षकाचा माझा जो हे आहे, काय म्हणतात त्याला, व्हिडिओ आहे तो पण दाखवा. कारण की नॉर्मली व्हिडिओ सुरू होताना शिक्षक दिसणे फार गरजेचे. डायरेक्ट तुम्ही स्लाइड पासून सुरू केलं तर ते चांगलं नाही दिसत. तर पहिला आय कॉन्टॅक्ट विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे. तर ते ते प्लस स्लाइड असं तुम्ही दोघांनी दाखवू शकता. तुम्ही तसं लिहायचं तिथे पुढच्या कॉलम मध्ये, की ज्यावेळेस हे वाक्य आहे त्यावेळेस हे इथे यायला पाहिजे. प्लस तिसऱ्या कॉलम मध्ये काय आहे, जर तुम्हाला असं वाटतं की त्याच्यासोबत काही चित्र यायला हवे, तर चित्राची गरज नाहीये. जर चित्र यायला हवं तर चित्र आपण तिथे टाकूयात थर्ड कॉलम मध्ये. असे 3च कॉलम बनवूयात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं वाक्य काय आहे टिपिकली, की चला आपण ह्या टॉपिकचे उद्दिष्टे काय आहेत ते बघूयात. मग तुमचे उद्दिष्ट आहेत 4 उद्दिष्ट किंवा 5 उद्दिष्ट तुम्ही लिहिलेले आहेत, बरोबर? मग त्यातलं पहिलं उद्दिष्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही म्हणायचे की ज्यावेळेस पहिलं उद्दिष्ट येईल ते स्क्रीनवरती उद्दिष्ट दाखवा. तिथं दुसरं काय दाखवायची गरज नाही, तिथं ते बुलेट पॉईंटच दाखवण्याची गरज आहे. तर तुम्ही आता जसं दिसायला हवं, जसं तुम्हाला अपेक्षित आहे तसा विचार करा आणि तसं तुम्ही तिथे नोंद करा. पण असं खूप कॉम्प्लिकेटेड मोठ्या मोठ्या सेंटेन्सेस मध्ये लिहायची गरज नाही, की तुम्ही डिस्क्रिप्शन. सोपं काम करायचं. जो काही टेक्स्ट आहे आपला, तुमची स्क्रिप्ट ओपन करायची. जो काही तुमचा टेक्स्ट आहे स्क्रिप्ट मधला, तो टेक्स्ट तिथला घ्यायचा, कॉपी करायचा, त्या कॉलम मध्ये डावीकडे टाकायचा, उजवीकडे त्याच्यासोबत काय दिसायला हवं स्क्रीनवरती ते टाकायचं. तिथे टीचर प्लस स्लाइड हवा असेल तर टीचर प्लस स्लाइड म्हणायचं. तिथे फक्त टीचर दाखवायचं असेल, बाकी काहीच दाखवायची गरज नसेल तर फक्त टीचर लिहायचं. तिथे फक्त स्लाइड दाखवायची गरज असेल तर फक्त स्लाइड लिहायचं. तिथे स्लाइडमध्ये एका पाठोपाठ एक बुलेट पॉईंट यायला हवे असं असेल तर ते लिहा, की एका पाठोपाठ एक बुलेट पॉईंट टाकला. बस एवढं लिहिलं तरी त्यांचं काम खूप सोपं होईल आणि याच्यामध्ये चुका होणार नाहीत. म्हणजे आता आपण काय करणार आहोत, तुमचे जे व्हिडिओ शूट झालेले आहेत त्याचं एडिटिंग आपण करणार आहोत. ते एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला ते चेक करायचं आहे आणि तुम्हाला ते सर्टिफाय पण करायचं आहे, की मला जसा अपेक्षित व्हिडिओ आहे तसा व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला जर असं वाटलं की नाही याच्यामध्ये ह्या चुका झाल्या, तर तुम्हाला एक आम्ही डॉक्युमेंट तयार करून देऊ, ज्याच्यामध्ये तुम्ही काय नोंद करायची आहे, की टाइम फ्रेम मध्ये 2 मिनिटं आणि 30 सेकंदानंतर इथे इथे चूक झालेली आहे आणि काय चूक झालेली ते पुढच्या कॉलम मध्ये लिहायचं, जेणेकरून जो एडिटर आहे त्याला ते कळेल. तर असा रिव्ह्यू पण तुम्हाला करायचा आहे एकदा व्हिडिओ एडिट झाल्यानंतर. पण व्हिडिओ एडिट होण्यापूर्वी
कसा एडिट करायचा हे सांगण्यासाठी तुमच्याकडनं त्यांना स्टोरी बोर्डची आवश्यकता आहे आणि तो स्टोरी बोर्ड आपल्याला बनवायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? कुणाला काही शंका नसेल तर आपण एक डेमॉन्स्ट्रेशन करूयात आता इथे. सर तुम्ही आता जे सांगितलं ना, आम्हाला एज्युकेशन वाल्यांना कनेक्ट झालं. आमच्या लेसन प्लॅन मध्ये आम्ही लिहितो ते टीचर्स ऍक्टिव्हिटी असतो की टीचर एंटर्स इन दी क्लासरूम, टीचर ग्रीट्स द स्टुडंट, तसं टीचर शोज द पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन किंवा टीचर राईट्स ऑन दी बोर्ड. तर ते आता आम्हाला कनेक्ट झालं की त्या त्या पॉइंट समोर ती ती ऍक्शन लिहिली पाहिजे असं. एक्झॅक्टली, बरोबर आहे. तर तसंच काहीतरी आपल्याला त्या स्वरूपातच करायचं आहे. एक आता आपण काय करूयात, एक डिमॉन्स्ट्रेशन करूयात, म्हणजे कसं स्टोरी बोर्ड बनवायचा याचं एक प्रात्यक्षिक बघूयात. ठीक आहे. तर मी काय करतो, एक स्क्रिप्ट ओपन करतो, त्याच्यावरचीच पीपीटी ओपन करतो आणि मग त्यातनं आपण एक स्टोरी बोर्ड कसा बनवायचा ते बघूयात, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि मग हे सेशन संपल्यानंतर तुम्ही तुमचा स्टोरी बोर्ड बनवायला घ्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मला वाटतं तुम्हाला उद्यापर्यंत हे स्टोरी बोर्ड द्यावे लागतील तुमच्या स्क्रिप्टवरचे. जर एकच स्क्रिप्ट असेल, 2 असतील तर मग परवापर्यंत वगैरे द्या. मला माहिती नाही काय टाइमलाईन आहे ते, साळुंके मॅडम सांगतील. पण वेळ फार कमी आहे हे लक्षात ठेवा. आपल्याला 10 जानेवारीला डेमो करायचा आहे सर. हा, 10 जानेवारीला म्हणजे 4 तारखेपर्यंत या लोकांनी आपल्याला द्यायला पाहिजे. देणं आवश्यक आहे. फार वेळ लागत नाही ऍक्च्युली, पण आता काय हम्म. एक गोष्ट पहिल्यांदा करताय त्यामुळे थोडं वेळ लागेल तुम्हाला. पण काय, तुम्ही जेवढं स्टोरी बोर्ड चांगला कराल ना तेवढा तुमचा व्हिडिओ चांगला होईल आणि Exactly. तुमचं काम नंतर जे रिव्ह्यू तुम्ही करणार आहात ना, तर ते काम सोपं होईल. ठीक आहे. मी काय करतो, एक डॉक्युमेंट ओपन करतो स्टोरी बोर्डचं. अरे तन्मय, यांचे ऍक्सेस आम्हाला नाहीये. तू जे शेअर केलंय ना, ओके सर, एकच तसंच मिनिट. आहे. हा, दोन्हीचे जे आहेत ना ऍक्सेस, ते एव्हरी वन करते ते. ऍक्सेस अपडेट झालं की सांग, मग मी ओपन करतो. आपल्याला एक सर केलंय. येईल आणि एक त्या स्क्रिप्टवरचं फायनल पीपीटी पण हवी. सर ऍक्सेस ओपन केलाय. ओपन केला ना, एकच मिनिट मी कॉपी येस सर. आणि ब्राउझर मध्ये ओपन करतो दोन. हा. ठीक. सांख्य तत्वज्ञान असं काहीतरी टॉपिक आहे. डॉक्टर सचिन कोट यांचं आहे. ते आहेत का सर इथे, सचिन सर? आहे सर, आहे सर. येस सर. तर मी एकदा स्क्रीन शेअर करतो. आय होप सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी. येस सर. ठीक आहे. तर ही जी पीपीटी तुम्हाला दिसतेय ती अगोदर पोरे सरांनी आणि नंतर मग तन्मयने आणि त्याच्या टीमने थोडं याला मॉडिफाय करून अजून ब्युटिफाय केलेलं आहे. तर अशी एक पीपीटी आहे आपल्याकडे, ही मोठी दिसते. दुसरं छोटं नाही का रे एखादं, हे संख्येपेक्षा जरा एकच मिनिट सर. टॉपिक जरा एखादा सोपा घे ना, आयुर्वेद वगैरे असं काही नाहीये का? ओके ओके सर, चेक करतो. अभ्यास करायला लागेल अगोदर काय. सगळ्यांना समजेल असा टॉपिक एखादा घे, त्याची पीपीटी पण दे आणि लेटेस्ट स्क्रिप्ट पण दे. तोपर्यंत एकदा बघून घेतो, जर समजण्यासारखं असेल तर मग हेच कंटिन्यू करूयात.
आता तुम्ही बघा इथे तुम्हाला दिसेल की इथे दोन बुलेट पॉइंट पण आहेत आणि एक पिक्चर पण आहे, फोटो पण आहे. तर मग त्या एडिटरला कसं कळणार की हे बुलेट पॉइंट कधी दाखवायचे आणि हे चित्र कधी दाखवायचं? त्यात हे दोन बुलेट पॉइंट आहेत, मग दोन्ही एकत्र यायला हवे का एकानंतर एक यायला हवे, आणि चित्र त्याच्यानंतर यायला हवं का चित्र याच्या सोबतच यायला हवं, हे कसं कळणार? तर हे आपल्याला स्टोरी बोर्ड रूपामध्ये त्यांना सांगावं लागेल. तर आता ही जी स्क्रिप्ट आहे, स्लाइड नंबर 1, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. ठीक आहे, आपण मला वाटतं स्लाइडचं ब्रेकअप दिलेलं आहे, आपण इथं ट्राय करूयात. ठीक आहे, राहू दे तन्मय. सर स्लाइड्स ब्रेकअप दिलेले आहे प्रत्येक पीपीटीला आपण, ठीक म्हणून आहे, ते थोड्या लेंदी झालेले बरं बरं, ठीक आहे, चालेल. मग हेच करूयात आपण. आहे. ओके सर. काय अडचण आली तर मग बघूयात आपण दुसरं काय करू. मी काय करतो, एक नवीन डॉक्युमेंट ओपन करतो. ठीक. हे काय करू, अगोदर आपण त्याचं टायटल टाकून घेऊयात. सांख्य दर्शन काय, सांख्य दर्शन हे आपल्या व्हिडिओचं टायटल आहे. तर आता आपण काय करायचं, सिम्पल एक टेबल टाकून घेऊयात. तुम्हाला दिसतंय का, फक्त सांगा माझे. हे इन्सर्ट टेबल आणि 3 याचंच करूयात आपण. ठीक आहे, 3 कॉलमचा टेबल करूयात. पहिल्या कॉलमला टायटल देऊयात स्क्रिप्ट स्क्रिप्ट कंटेंट. कॉन्टेंट. त्यानंतर देऊयात पॉइंट्स किंवा काही टेक्स्ट पण असू शकतो स्क्रीनवरती, आणि शेवटी आहे इमेज किंवा फोटो. ठीक आहे, थोडं मोठं करू का, मी तुम्हाला दिसेल. हा, तर हे झालं आपलं कॉलम्स, 3 कॉलम. आता इकडे मी स्क्रिप्ट ओपन करतोय. स्क्रिप्ट मध्ये पहिल्या स्लाइड वरती पहिलं काय आहे, नमस्कार विद्यामित्र, हे मी कॉपी करतो. किंवा एक आपण कॉलम ऍड अजून करू शकतो. इथे स्लाइड नंबर दिलेले आहेत ना, तर इथे अजून एक इन्सर्ट कॉलम म्हणूयात, मागे स्लाइड नंबर पण दिले. इन्सर्ट कॉलम टू दी लेफ्ट. हा, याला छोटं ठेवूया आणि इथे म्हणूयात स्लाइड नंबर. ठीक आहे, आता हा पहिला स्लाइड आहे आपला. त्याच्यावरचा टेक्स्ट हा आहे, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण भारतीय तत्वज्ञानातील सांख्य तत्वज्ञानाची माहिती घेणार आहोत. ठीक. आता मला तुम्ही सांगा, इथे काय दाखवायला हवं. ही आपली पीपीटी आहे. पीपीटी ओपन करतो. ही पीपीटी आहे, तर इथे काय दाखवायला हवं ज्यावेळेस हा टेक्स्ट येतोय, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. बुलेट पॉईंटची गरज आहे का इथे ज्यावेळेस हे वाक्य बोलतायत? तर अनम्यूट करा सगळेजण, तुम्ही म्यूट करून ठेवण्याची गरज नाही. आहे का गरज? नाहीये सर. बुलेट देण्याची गरज नाही. हा, मग बरोबर. तर इथे फोटो पण इमेज फोटोची पण गरज नाही. पण मग इथे नाही. शेवटी आपण एक इन्सर्ट कॉलम टू द राईट, आणि शेवटी एक आहे ना इन्स्ट्रक्शन्स म्हणून टाकूयात आपण, कमेंट्स. ठीक आहे, आणि इथे लिहूयात की आता मला मराठी टायपिंग इथं नाहीये माझ्या याच्यावर, पण मी नॉर्मली, तुम्ही मराठीत टाईप करा ज्यावेळेस करा, पण मी आता लिहितो इथे की शो
टीचर्स स्पेस, बस. हे ज्यावेळेस बोलणार आहे ते फक्त टीचर स्पेस फेस फेस टीचर्स फेस. हा, म्हणजे शिक्षकाचा चेहरा दाखवा, बस एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे एवढ्या वाक्याने. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं बाकी तर काही नाहीये म्हणजे. आणि तुम्ही इथे हे पण टाकू शकता, तुम्हाला जर प्लस हवा असेल की ही जी स्लाइड आहे पहिली स्लाइड नंबर 1 किंवा दुसरी ही ही 2 नंबर स्लाइड ही यायला हवी आयडियली इथे, तर तुम्ही हा आता सर, टाका की हीच प्लस. येईल तिथे. आणि बुलेट पॉइंट मध्ये प्रस्तावना किंवा प्रास्ताविक किंवा ओपनिंग आपण स्टेटमेंट म्हणतो किंवा बुलेट पॉईंटची गरज नाही इथे, फक्त स्लाइड नंबर 2 जर टाकलं तर होऊन जाईल, म्हणजे टीचर्स फेस हम्म. स्लाइड नंबर 2. ठीक आहे. स्लाइड नंबर 2 इन पीपीटी. त्यानंतर पुढचा टेक्स्ट काय आहे? अध्ययन निष्पत्ती. हा, अध्ययन निष्पत्ती आहे. यातून आपणास भारतीय तर ते पाहूयात. हे आपण आता इथे सगळं कॉपी करून घेऊ, आपल्या स्क्रिप्ट मध्ये टाकू. नंबर 2 आहे इथे इकडचा तुमचा. आणि काय वाचू येतात यातून आपणास भारतीय ज्ञान प्रणालीतील सांख्य तत्वज्ञान अभ्यासता येईल, सांख्य तत्वज्ञानाचे स्वरूप समजून घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण तयार आहात का? चला तर मग सांख्य तत्वज्ञान म्हणजे काय ते सांगा. तर इथे काय होईल तुम्ही सांगा आता मला. हा टेक्स्ट वाचल्यानंतर काय दाखवायला हवं? बुलेट पॉइंट. तुम्हाला मी स्लाइड दाखवतो म्हणजे लक्षात येईल. तर हा जो टेक्स्ट आहे तो यायला हवा ना स्क्रीनवरती. एक तर तुम्ही हा टेक्स्ट क्लीन आउटकम, जे कॉपी करा. ऍक्च्युअल आउटकम आहे तेच. हा, आणि हा टेक्स्ट इथे टाकून द्या. हे 2 बुलेट पॉईंट यायला हवे. आणि इमेज तर काही नाहीये तिथे. प्लस तुम्ही सांगू शकता की तुम्हाला जर फक्त पीपीटी हवी, आता आयडियली इथे फक्त पीपीटी दिसायला हवी, शिक्षकाचा चेहरा दिसण्याची गरज नाही. तर मग इथे टाका की शो स्लाइड नंबर 3 इन पीपीटी. ठीक आहे. आणि हे एक कॉमन इन्स्ट्रक्शन आपण त्यांना देऊन ठेवतो, त्यामुळे तुम्ही लिहिण्याची गरज नाही की एकानंतर एक बुलेट पॉईंट यायला हवे. एकत्र सगळे बुलेट पॉईंट नको, ते मी त्यांना सांगतो. त्यामुळे तुम्ही लिहिण्याची गरज नाही स्टोरी बोर्डमध्ये, ते मी करतो. ठीक आहे. बरोबर झालं ना हे? येस सर. ठीक आहे. आता आपण पुढचा टेक्स्ट काय तो बघूया. सांख्य शब्दाची उत्पत्ती. आता हा टेक्स्ट कॉपी करून घेऊयात आपण. तो टाकू आपल्या स्क्रिप्टमध्ये, स्टोरी बोर्डमध्ये. काय लिहिलेलं आहे? सांख्य शब्दाची उत्पत्ती सांख्य या शब्दापासून झालेली असावी. संख्या म्हणजे आकडा. सांख्य दर्शनात 25 तत्वे सांगितलेली आहेत. या आकड्यांवरून किंवा संख्येवरून या तत्वज्ञानाला सांख्य असे नाव पडलेले असावे. तसेच सांख्य या शब्दाचा अर्थ सम्यक ख्याती किंवा सम्यक ज्ञान असाही आहे. एकच मिनिट, कोणतरी माझं दार खोटा होतंय, मी बघतो तो आहे. एकच मिनिट, तोपर्यंत तुम्ही विचार करा काय आहे. सॉरी, केला का विचार काय असायला हवं इथे? किंवा तुम्हाला पीपीटी बघायची आहे का? हा, स्लाइड नंबर 3 आहे. इथे काय 2 बुलेट पॉईंट आहेत आणि एक चित्र पण आहे. सांख्य या शब्दाची उत्पत्ती. तर आपण हे बुलेट पॉईंट कॉपी करून घेऊ, इथे टाकून देऊ. आणि इमेज पण आहे.
ठीक, ही इमेज इथे टाकून द्या. आता तुम्ही सांगा मला इन्स्ट्रक्शन्स कमेंट्स मध्ये काय लिहायला पाहिजे आपण. परत तुम्ही सगळे म्यूट वरती आहात. सर पुढची स्लाइड नंबर जो आहे तर तो तिथं आपण द्यायचा. स्लाइड नंबर 4. स्लाइड नंबर 4 दाखवा, पण याच्यामध्ये काय दाखवाल, मी त्यांना कसं कळायचं की एकत्र तिन्ही दाखवायचे, हे बुलेट पॉईंट प्लस ही इमेज दाखवायची एकत्र, काय एका पाठोपाठ एक दाखवायचे, कसं सांगणार तुम्ही? 1 बाय 1 व्हिडिओ आधी उत्पत्ती कशी झाली ते त्याच्याबद्दल, नंतर त्याचा अर्थ काय, पिक्चर. अच्छा, म्हणजे 1, 2 आणि 3 असं सिक्वेन्स असायला हवा का? तसंच सचिन सर तसंच हवंय का तुम्हाला? पुरे सर येस सर हा, तसंच आहे सर. शो बुलेट 1, after that show bullet 2, and finally show पिक्चर. picture. ठीक, तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलं तरी चालेल, पण शक्यतो मराठीत लिहा. माझ्याकडे टाईप फॉन्ट नाही म्हणून मी इंग्लिश मध्ये लिहितोय. पण सोप्या आणि एकदम कमी शब्दांमध्ये, खूप असा निबंध नाही लिहायचा, त्यांना ते वाचत बसण्यामध्येच वेळ जाईल मग. हम्म. ठीक आहे, ते काय करतील, पटपट करतील. अं, ही स्लाइड नंबर किती आहे आपल्या पीपीटी मध्ये? 4 आहे मला. 4 स्लाइड आहे. हा, स्लाइड नंबर 4. ठीक झालं. तो काय करेल, ओपन करेल हे स्टोरी बोर्ड. हा टेक्स्ट कुठे आलाय तो बघेल, ऐकेल कुठून कुठपर्यंत ऐकायचा आहे, त्याच्या पुढे काय टाकायचं त्याला दाखवलेलं आपण, तो सरळ सरळ इथनं कॉपी करेल किंवा तो पीपीटी मधनं कॉपी करेल आणि टाकेल तिथे. बस. ठीक आहे, येते लक्षात सगळ्यांच्या? येस. येस सर. अजून काही ऍड करायचं तुम्हाला यामध्ये, किंवा काही मॉडिफिकेशन्स तुम्हाला वाटतात का हे ठीक आहे असा फॉर्मॅट? मॅडम आहेत का? तर मॅडम मी का मीटिंगला गेलेले आहेत. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पण सगळ्यांना ठीक वाटतोय का हा फॉर्मॅट, का तुम्हाला वाटतं काही वेगळं करायला हवं अजून? काही याच्यामध्ये अडचण वाटतीये? नाही सर, ओके आहे. जरा बोलायचं होतं. अगो बोलते सर. हो, बोला ना. ज्यावेळेला आपण कंटेंट सेकंड कॉलम मध्ये टाकतोय ना सर, ज्यावेळेला देशमुख सरांशी आमचं ज्यावेळेला बोलणं झालं ना, कंटेंट खूप जास्त असेल. आता आपला हा कंटेंट जवळजवळ बऱ्यापैकी मोठा आहे आणि त्याची बुलेट आपण 2 पॉइंट मध्ये बोरे सरांनी दिलेली आहेत. हम्म. पण कंटेंट मधला हा जो बुलेट आपण उचललेला आहे ना, तो जर आपण बोल्ड करून दिला, हम्म. तर ज्यावेळेला ते व्हिडिओ आपला ऐकतील तर त्याच वेळेला तो बुलेट त्यांना देणं सोपं जाईल असं मला वाटतं. कारण मग परत त्यांना हा बुलेट ह्या कंटेंट मध्ये शोधावा लागेल. नाही म्हणजे काय म्हणते मला नाही कळालं. कंटेंट मधला हा जो बुलेट दिसतोय ना सर आपल्याला तिसऱ्या कॉलम मध्ये, हा. ते जे शब्द आहेत किंवा ते जे कीवर्ड्स आहेत ते आपल्या कंटेंट मध्ये जे जिथे आलेले आहेत ना, त्याला जर आपण बोल्ड केलं ना, तर एडिटिंग करणाऱ्यांना तो बुलेट त्याच वेळेला तो दाखवता येईल स्क्रीनवर असं मला वाटतं. हा, नाही पण आपण आता त्या स्क्रिप्टला ते स्क्रिप्ट बघून नाही एडिट करणार, ते हे स्टोरी बोर्ड बघून एडिट करणार. ते बरोबर होतं जर त्यांनी जर फक्त स्क्रिप्ट बघून जर एडिट केलं असतं तर ते बरोबर होतं. पण आपण ओके. त्यांना आता स्टोरी बोर्ड बनवून देतो आणि स्टोरी बोर्ड मध्ये त्यांना काय टाकायचं स्क्रीनवरती ते इथे आपण लिहिलेलं आहे. त्यामुळे इथनं त्यांनी सरळ कॉपी करायचं, बोर्डची गरज नाही. आपण सरळ सांगितलं आहे की हे बुलेट पॉईंट मधनं त्यांनी कॉपी करायचंय ओके. हा. आणि इथे टाकायचं. ठीक आहे, काय याच्यात अडचण वाटते तुम्हाला? ते जास्त सोपं वाटतंय? नाही सर, म्हणजे मॅडमला असं म्हणायचं होतं की आपला जो सेकंड नंबरचा कॉलम आहे ना, तिथे खूप मोठी स्क्रिप्ट होईल आणि मग इथे आपण जे बुलेट पॉइंट आहे तर त्या पूर्ण स्क्रिप्ट मध्ये, त्या पूर्ण पॅरेग्राफ मधून ते जर हायलाईट झाले. पण मॅडम सरांचं म्हणणं आहे की व्हिडिओ एडिट करताना ते हा दुसरा कॉलम बघणारच नाहीये, ते फक्त तिसरा, चौथा आणि पुढचाच बघणार आहे. ओके. ते ऐकणार आहेत की हा. सांख्यिकी शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, इथून बघ ते ऐकतील ते, आणि कुठपर्यंत आहे, इथपर्यंत सम्यक ज्ञानपर्यंत आहे, बस. मग त्यांना कळतं की याच्यापर्यंत ज्यावेळेस हा जो पोर्शन येतो तोपर्यंत त्यावेळेस मला हे टाकायचं आहे स्क्रीनवरती, हे आणि हे टाकायचं आहे.
आणि कसं टाकायचं त्याचे इन्स्ट्रक्शन्स इथे आहेत बस. म्हणजे ओके. हा जो सेकंड नंबरचा कॉलम आहे ते ऐकतील व्हिडिओ ऑन करून आणि मग हे बघत पुढे बघतील आणि टाकतील त्याप्रमाणे. ठीक आहे ना? येस सर. करून बघा. काही अडचणी आल्या तर मला कळवा तुम्ही, आपण बघूया त्या मार्ग काढू. पण दिस इज द बेस्ट वे. म्हणजे आणि फार अवघड नाही. तुमची स्क्रिप्ट आहे, तुम्हीच लिहिलेली आहे, तुम्ही कॅमेऱ्यासमोर जाऊन रेकॉर्ड पण केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज येईलच की हे कसं कसं ऍक्च्युली दिसायला हवं. त्याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. आणि काय करा, फक्त तुम्हाला एक गोष्ट करायला लागेल की कदाचित तुम्ही जी पीपीटी बनवली ती पीपीटी नका वापरू, जी तन्मयने जी पीपीटी फायनल मॉडिफाय केलेली आहे ती वापरा. नाहीतर मॅच होणार नाही. मग आपण जे एडिटरला आहे ती फायनल पीपीटी देणार आहोत, ना की तुमच्याकडे जी आहे. तर मग ती शेअर हो, करा आमच्या ती सोबत. शेअर करू तुमच्यासोबत. ते Yes. फोल्ड तन्मय, येस सर. जेवढ्या फायनल पीपीटी आहेत त्या सगळ्या शेअर आज करायच्या यांच्या बरोबर, आणि फायनल स्क्रिप्ट पण. हा, फायनल स्क्रिप्ट पण, कारण त्या ज्या टेलिप्रॉम्प्टरवर ज्या होत्या त्या आता आमच्याकडे नाहीयेत, कारण नाहीये. त्या काही ऑन द स्पॉट बदल झाले होते. तर ते आता ह्या script आणि- मीटिंग नंतर तुम्हाला फायनल स्क्रिप्ट आणि फायनल पीपीटीचं जे फोल्डर आहे ते शेअर केलं Yes. जाईल. येस. राधिका इथे नाहीये, नाही तर सर, राधिकाला सर. आम्ही ऑलरेडी एक फोल्डर बनवलेला आहे. आहे, मी इथेच आहे सर. ओके. माझा राधिका तुम्ही मॅडम आवाज आहेत देतो का? कुठे गेलेली? हॅलो. नाही, हा. मगाशी मी मॅम सोबत बिझी होती, पण आता आहे फ्री. बरं, बरं. मला काय म्हणायचं सर यावर? हॅलो. 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 मॅडम, मी सोनवणे सर बोलतो, शिक्षणशास्त्रातून. राधिका मॅडम आहेत का? मॅडम, हो. माझ्या त्या स्क्रिप्टचं काय झालं? तुम्ही आणि ग्रुप लीडर दोन्ही त्यावर काही बोलत नाहीये. हा, म्हणजे आता सर तुम्ही सांगता त्यावेळेस कळतं की स्क्रिप्ट पण टाकायची. दोन्ही इकडून बी आम्हालाच सांगलं जातं की तुमचं येईल, गेलेलं आहे, घ्यायचं काय करणार त्याचं पुढे ते सांगा, म्हणजे आम्हाला पुढे जाता येईल. नाही, मला नाही प्रश्न कळाला तुमचा. तर आपल्याला सर, कळालं मी सांगते. सर, त्या स्क्रिप्टची आहे ना LCM रिव्ह्यू झालेली आहे, प्लस मनीषा फेरे मॅमची पण रिव्ह्यू झालेली आहे. ती आता मंजुश्री मॅमकडे कंटेंट रिव्ह्यू साठी दिलेली आहे. बरं. हा, आजच बोलणं झालं त्यांचं माझं. त्यांचं शूटिंग केव्हा? 6-7 तारखेला आहे का? 10 तारखेला आपण हे करतो, शेड्यूल करतोय. 10ला. 10-11. 6ला नाही आहेत का कुणाचे? नाही, 6-7 आहे, 6-7-8, 10 आणि 11 असं शेड्यूल करणार. सर, तुमचं 10 तारखेला आहे. त्याच्या एक फक्त त्याच्या अगोदर स्क्रिप्ट जर मिळाली ना, त्या अनुषंगाने आम्हाला तयारी करता येते. हो हो हो. हं? काय मी तुम्हाला पुढच्या स्टेप सांगतो मी. हो हो. आता एक कॉन्टेंटचा रिव्ह्यू होतोय, तो झाला की हम्म. तुमचं एक मीटिंग माझ्यासोबत लावली जाईल, त्याच्यामध्ये एक रिहर्सल घेतली जाईल. ओके. म्हणजे सराव, की तुम्ही जे कॅमेरा समोर जाऊन बोलणार आहात ना, त्याचा सराव आपण अशी एक ऑनलाईन मीटिंग असेल ज्याच्यामध्ये तुम्ही आणि मी असू, आणि तुम्ही जसं कॅमेरा समोर वाचणार ना तसं माझ्यासमोर वाचणार, जेणेकरून एक सराव होईल तुमचा. आणि हो. मलाही लक्षात येईल मला पण की काही त्याच्यामध्ये काही बदलची गरज आहे का स्क्रिप्टमध्ये, किंवा अजून काही वेगळं करायला लागेल का. ओके. जेणेकरून मंजुश्री काय- मॅमचा मेसेज आलेला आहे, आज होईल म्हणून. बरं. ते आज मी शेअर करते त्यांच्यासोबत, सोनवणे हो, सर. हो. तर आज काही 2च तारीख आहे, 10 तारखेला शूटिंग आहे. चालेल तर सर, चालेल. पुढच्या 1-2 दिवसांमध्ये हे सगळं होईल. हा, चालेल सर, चालेल, काय अडचण नाही. पण ते कॉन्क्रीट shooting होईल. आज जसं कॉन्क्रीट सांगितलं तसं मी 4-5 दिवस त्यांच्या पाठीमागे लागलो की काय होतंय. नाही, काय सर, याच्यामध्ये आहे ना खूप लोक आहेत इन्व्हॉल्व, आणि रिव्ह्यूच्या खूप साऱ्या स्टेजेस आहेत. पहिली स्टेज आहे की जी LCM टीम आहे ती रिव्ह्यू करते. त्याच्यानंतर एक लँग्वेज रिव्ह्यू होतो. त्यानंतर एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ जे कोणी आहेत ज्यांना या विषयातलं थोडंफार माहिती आहे त्यांचा एक रिव्ह्यू होतो. आणि मग माझ्यासोबत एक रिहर्सल होते, आणि मग तुमच्याकडे येतं ते. त्यामुळे भरपूर स्टेप आहेत, त्यामुळे वेळ लागतो ते. चालेल चालेल सर, काय अडचण सर, तर एकच मिनिट सर, मला असं म्हणायचं, जे फायनल तन्मयकडनं ज्या फायनल पीपीटीज होतील ना, ते आपण जे फोल्डर केलेले आहेत तिथेच टाक. ड्राईव्हला, तिथे शेअर केलेले बेटर राहील. म्हणजे ते प्रत्येक जण त्या फोल्डर मध्ये जाऊन आणि घेतील ते असं. एक्झॅक्टली. तिथे काय काय तुला मी फोल्डर सब फोल्डर करून दिले, स्क्रिप्ट साठी, फायनल येस. साठी एक फोल्डर. आता तिथे एक स्टोरी बोर्ड साठी पण एक फोल्डर बनव. बरं, ठीक आहे, मी बनवून देते सर ते. प्रत्येकाचं, आणि प्रत्येकाला आपापल्या फोल्डरचा ऍक्सेस देतो. हो, चालेल. म्हणजे आता सांख्य ज्ञान आहे तर सांख्य ज्ञान वाल्यांना, पोरे सरांनाच फक्त त्या फोल्डरचा ऍक्सेस पाहिजे, बाकीच्यांना नसायला पाहिजे. येस सर, मी ते डिनाय करून देते ऍक्सेस.
हा सर तसं काय मी माझे जेवढे आतापर्यंत पीपीटी झाले एडिट त्या राधिकाकडे हँडओव्हर करतो म्हणजे ती त्या फोल्डर्स मध्ये टाकून देईल. टाकून देईल, बरोबर अगदी. ओके सर. तिथे फायनल तर सगळे जे काही कॉन्टेंट आपलं आहे ना, स्क्रिप्ट, पीपीटी, स्टोरी बोर्ड, अजून काय LBD एलबीडी, एलएक्सटी, हे सगळं तिथे ते एकाच फोल्डरमध्ये एका ड्राईव्ह वरती जायला. ठीक आहे. ठीक आहे. साळुंके मॅडम आलेल्या आहेत. तर मॅडम, माझा प्रश्न असा होता की आपण असं स्ट्रक्चर साधारणतः बनवलेलं आहे ज्यामध्ये एक 5 हो कॉलम आहेत. तर हे काही ठीक वाटतं का तुम्हाला? काही वाटतं यात बदल करावा? नाही नाही एवढंच पाहिजे आपल्याला. हा. तेच फक्त आता आपण इन्स्ट्रक्शन ऍड केलं ना. हो, याच्यामध्ये स्लाइड नंबर टाकले फक्त का? आता हा हा स्लाइड नंबर टाकले होते आता तिकडे. मगाशी जे तुम्ही बोललात ना, हम्म. स्लाइड विथ टीचर, स्लाइड विथ, ते फक्त इन्स्ट्रक्शन मध्येच ऍड करावं. हो हो, का इकडे शेवटचं इन्स्ट्रक्शनचा कॉलम आहे. त्याच्यातच त्याने लिहावं की स्लाइड आणि प्रेझेंटर पण पाहिजे हो हो, किंवा इथे मी ओनली लिहिले असं टीचर्स फेस प्लस स्लाइड नंबर 2 इन पीपीटी. बस. तर असं तयार करा. हे पण मी शेअर करतो सॅम्पल सगळ्यांसोबत. तर आधी शेअर करतो, मी तुझ्यासोबत शेअर करतो, जेणेकरून हो सगळ्यांना सर. समजेल की सर कसं. मला एक प्रश्न आहे सर. आता मी ज्या पीपीटी तन्मयचा पीपीटी मला हँडओव्हर करणार आहेत 15-16 ज्या काही आहेत त्या मी आता पुट करून देते. पण हम्म. ज्या काही फायनल होतील ना तर तन्मयच पर्टिक्युलर फोल्डर मध्ये पुट करेल तर चालेल का? हो हो हो, तुम्ही तुमच्या दोघांमध्ये ठरवा बरं ठीक कोण आहे. तिथे टाकेल. आपल्याला, मला काय हवं फायनली की सगळी कॉन्टेंट म्हणजे आपली स्क्रिप्ट, पीपीटी, एलबीडी, एलएक्सटी, क्वेश्चन्स, इवन जेव्हा व्हिडिओ रेडी होईल तो सुद्धा एकाच ठिकाणी असायला पाहिजे. आणि तिथनं काही मोजक्या लोकांना ऍक्सेस पाहिजे. मोजके लोक कोण? तर ज्या शिक्षकांनी तो व्हिडिओ बनवलेला आहे त्या ग्रुपचा जो कोऑर्डिनेटर आहे तो 2, त्यानंतर तुमची टीम सगळी, कविता मॅडम, तुमची तन्मय, तू, आणि आमच्याकडनं मी, समीर सर आणि स्टुडिओची टीम, यांना ओके त्या फोल्डरचा ऍक्सेस पाहिजे. ओके. हा. तर पूर्ण ऍक्सेस मला आधी डिनाय करते आणि जे पर्टिक्युलर स्क्रिप्ट ज्यांनी लिहिलाय त्यांना तो ऍक्सेस द्यावा लागणार. त्यांना आणि त्यांची टीम लीडर, येस. टीम फॅसिलिटेटर. हा. ओके ओके चालेल. ठीक आहे. आलं सगळ्या लक्षात? कोणाला काही प्रश्न आहेत? तुम्ही ज्यावेळेस करायला घ्याल त्यावेळेस कदाचित प्रश्न येतील, त्यावेळेस विचारा मला बिंदास. माझा फोन नंबर आहेच आहे सगळ्यांकडे, किंवा आदित्यला फोन करा. आणि वाटल्यास गरज पडली तर आपण एखादी मीटिंग अजून लावूया. पण वेळ कमी आहे आपल्याकडे, 3 किंवा 4 तारखेपर्यंतच तुम्हाला करायचंय. फार वेळ लागत नाही याला. बिलीव्ह मी, जास्तीत जास्त 1 तासामध्ये हा एक स्टोरी बोर्ड तयार होऊ शकतो एका स्क्रिप्टवरचा, अगदी आरामात. अगदी. आणि ज्यांचं आता म्हणजे असं नाहीये की ज्यांच्या पीपीटी एडिट झाल्या आहेत त्यांनीच हे करावं. एडिट न झालेल्या पीपीटीवर पण हे असं काम करा, करू शकता. म्हणजे सगळं वेळेत येईल. बरोबर. एडिट झालंय त्यांचं हे फायनल होईल. एडिट न झालेल्यांच्या पीपीटी आम्ही वापरताना त्या वापरू. फक्त तुमचं पीपीटीचं टायटल आणि तुमच्या स्क्रिप्टचं टायटल हे एकच पाहिजे, हम्म. त्याच्यात बदल नको. बरोबर. बर, त्याच्यावरनं आठवलं, क्वाड्रंट 2चं मी ट्रेनिंग परवाला घेतलं होतं, क्वाड्रंट 3चं काल घेतलं होतं परवालाच. तर त्याचं काय प्रोग्रेस आहे? सगळ्यांचे झाले का एलबीटीचे क्वेश्चन तयार करून? कोणी राहिलंय का करायचं? कोणी आहे का ह्या ग्रुपमध्ये ज्यांनी केलं नाही क्वेश्चन्स तयार आपल्या पीपीटी वरचे, याच्यावरचे, स्क्रिप्टवरचे? बर. राधिका, काय स्टेटस आहे सांग. सर मला म्हणजे मी अजून बघितलेलं नाहीये. प्रत्येक फोल्डर मध्ये मला जाऊन बघावं लागेल. त्यांनी मला म्हणजे फोल्डर अपलोड केलंय, त्यांनी मला शेअर नाही केलेलं महास्वयंला, त्यामुळे मला कळायला मार्ग नाहीये सर की कोणी ट्रॅकिंग वर अपलोड नाही केलं. कळत आहे. नाही, ट्रॅकिंग मला प्रत्येक फोल्डर मध्ये जाऊन बघावं लागेल का हा यांनी अपलोड केली आहे, त्यांनी अपलोड केली आहे असं. बरं, नाही नाही, त्याच्यापेक्षा काय कर, इथेच आता विचारून घेऊ आपण, आणि तू त्याप्रमाणे अपडेट कर. ज्यांचं सर नाही त्यांचं कळून जाईल. सर एक अजून असं पण होऊ शकतं, अपलोड केल्यानंतर फक्त शेअर जर केलं महास्वयंला तरी मला समजून जाईल का हा यांनी हे शेअर केलं एलबीडी क्वेश्चन किंवा एलएक्सटी हा, क्वेश्चन, हे करा. असं पण होऊ शकतं सर एक. शेअर पण करू शकता तुम्ही. बरं, परत एकदा विचारतो, कोणी आहे का ह्या ग्रुपमध्ये की ज्यांनी आपल्या स्क्रिप्ट वरचे जे क्वाड्रंट 2चे प्रश्न आपल्याला बनवायचे होते ते केलेले नाही? कोणी आहे का? असेल तर सांगा. तर माझे 3 पैकी 2 झाले. एक मी आता थोड्या वेळाने अपलोड करतो. बरं, करा आज करा, पण काही ऑलरेडी उशीर झालेला आहे. अजून कोणी आहे का?
सगळ्यांमध्ये. सर मी 3 LBD आणि 3 LXT अपलोड केलेले आहेत सर, आणि स्क्रिप्ट पण माझ्या अपलोड केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात सगळं झालेलं आहे तुमचं. हो सर, येस सर. ओके, ग्रेट. आपण एक्स्ट्रा रिडिंग मटेरियल कडे येणारच आहोत, पण त्याच्या अगोदर क्वेश्चनचा प्रश्न एकदा मिटवून टाकू, म्हणजे जेणेकरून त्यात जर कोणाला हेल्प हवी असेल, कोणाचं राहिलं असेल, काही अडचणी असतील तर आता सांगा. सर आपण असं करायचं का की सगळ्यांना ते आता शेअर हे करणारच आहे, ट्रॅकिंगचं प्रत्येकाला आपलं आपलं दिसेल असं शेअर होणारच आहे, तर तिथेच प्रत्येकाने आपल्या ऍक्टिव्हिटीज आणि ते अपलोड करावे नितीन LBD मध्ये तिथे वगैरे. टाकू. हो, हो. नितीन म्हणजे ते काम सायमल्टेनियसली तो चार्ट पण अपडेट होत राहील. बरोबर आहे, बरोबर आहे. तिथे राधिका यांच्या सगळ्यांसोबत ती ट्रॅकिंग शीट शेअर कर, आणि तुम्हाला तिथे सगळ्यांनी त्याची लिंक टाकायची. तुमचे जिथं ठेवलेलं आहे तुम्ही LBD तुमच्या फोल्डरमध्ये, LXT तुमच्या फोल्डरमध्ये, त्याची लिंक घ्यायची आणि तिथे पेस्ट करायची. ते जर कसं करायची याची अडचण असेल तर राधिकाला फोन करा, राधिका तुम्हाला दाखवेल कसं करायचं. चालेल सर, मी शेअर करते ट्रॅकिंग शीट. हा, सगळ्यांसोबत ह्या ग्रुप सोबत शेअर कर. हो. आणि LXT पण, ज्यांचे एक्स्ट्रा रिडिंग मटेरियलचं पण आपण सेशन घेतलेलं परवाला, का काल घेतलेलं मला आठवत नाही आता. पण अरे वा. ते करायचं आहे आपल्याला. ओके, ते झालंय ओके. का सगळ्यांचं? काय राहिले कोणाचं? त्यात काही अडचणी आहेत? बद्दल विचारायचं. कोणाला काही अडचणी LXT एक्स्ट्रा रिडिंग मटेरियल तयार करण्यामध्ये? नाही ना? शांत राहिले म्हणजे मला भीती वाटते. मला कळत नाही नेमकं काही केले की नाही केले. हो केले नाही केले काहीतरी सांगा ना. अजिबातच सर, काही बोलत नाही अडचण म्हणजे नाही. मला नंतर ती धडकी भरते की शेवटी नाही झालं, उद्या डेडलाईन आहे आणि बघतो तर ते कोणाचीच नाही, असं नको व्हायला. नाही, प्रश्न आज असेल तर आज आता विचार. संध्याकाळपर्यंत प्रत्येकाने ट्रॅकिंग सिस्टीमवर आपल्या कामाबाबत अपडेट करावं, सो दॅट संध्याकाळपर्यंत हा. आम्हाला पिक्चर क्लिअर होईल की काय पोझिशन. जेवढं झालंय तेवढं अपडेट करा, आणि उद्या संध्याकाळपर्यंत बाकीचं सगळं करून तुम्हाला अपलोड करायचंच आहे. पुन्हा ते अपडेट करा. आणि परत एकदा सांगतोय, सध्या आपण खूप जास्त टाईट डेडलाईन वरती काम करत आहोत. खूपच त्यामुळे हे खूपच. सगळं क्वाड्रंट 2 क्वाड्रंट 3 तुमचे आता जे आपण बघितलंय ते की तुमचं स्टोरी बोर्ड बनवणे हे वेळेत करा. भयंकर प्रेशर आहे सगळ्यांना. दिलेली डेडलाईन पाळा प्रत्येक जण, कारण गव्हर्नमेंटला आपण तुमच्याच याच्यावर आश्वासन देतोय, शब्द देतोय, आणि शेवटी व्हीसींना त्या सगळ्याचं उत्तर द्यायची वेळ सगळं येऊ त्यांना नये. द्यायचे. हा, VC सरांना त्यांना पुढे उत्तर द्यायचे. मला काल फोन आला होता VC सरांचा. ते म्हणजे त्यांना पण टेन्शन आलं. त्यामुळे हो, झोप. तुमच्यापैकी कोणाला VC सरांचा फोन आला तर सरप्राईज होऊ नका, येऊ शकते. प्रत्येकाने ट्रॅकिंग सिस्टीमवर अपडेट करा, आणि 2 मॅडम, माझा दिवसात. एक प्रश्न होता. हा. मी कविता भंडाळे, शिवाजी युनिव्हर्सिटी. सो आमचे मॅडम स्क्रिप्ट अजून रिव्ह्यू होऊन आलेले नाहीयेत. सो आता जे सांगितलं स्टोरी बोर्ड आणि PPT, ते मग बनवायची का कसं? हा, गुड क्वेश्चन. तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीतनं बोलताय ना? हा. तुमच्या 2 स्क्रिप्ट लिहिल्यात बरोबर? क्वेश्चन्स पण मी अपलोड केलेले आहेत. सो ऑलरेडी मी आधीच काढले होते. मी परवा ते अपलोड केलेले आहेत. तुमच्या ज्या स्क्रिप्ट आहेत त्या रिव्ह्यू मी स्वतः केलेल्या आहेत, कृष्णा पाटील सरांच्या, आणि मी त्यांना त्याच दिवशी फीडबॅक पण दिला फोन करून. आणि त्याला कॉन्फरन्समध्ये घेतलं की याच्यामध्ये काही चुका आहेत स्क्रिप्टमध्ये, ज्या आपल्याला एकत्र बसून मॉडिफाय कराव्या लागतील. तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस माझ्यासोबत मीटिंग ठेवा आणि आपण करूया. पण ह्या गोष्टीला 2 दिवस झालेले आहेत. तुमच्या कोल्हापूरकडनं कोणीही मला फोन नाही केलेला. तर ती मीटिंग लवकरात लवकर लावा. ह्या मीटिंग नंतर मी आज पण फ्री आहे. म्हणजे सर सगळ्यांचे, म्हणजे कोल्हापूरच्या टीमचे जे स्क्रिप्ट आहेत त्याच्यामध्ये चुका आहेत का इंडिव्हिज्युअल? 2च पूर्ण टीम म्हणून मिळून त्यांनी 2च स्क्रिप्ट सगळ्या हे केलेल्या आहेत, काय म्हणतात त्याला, सारांश रूपामध्ये लिहिलेल्या आहेत. मला असं सांगण्यात आलंय माझे की सर पर्सनली मी बसवेश्वरांवरती 2 स्क्रिप्ट दिलेले आहेत. अरे मग हे कुणाकडे गेली राधिका? बसवेश्वरांची स्क्रिप्ट तर माझ्याकडे नाही आली आहे. सर मी ललिता मॅमला मेल केलेली आहे. बरं, आजही बरं. बोलणं झालं ललिता मॅम सोबत.
बरं बरं ठीक आणि आहे ठीक त्यांना आहे डायरेक्ट म्हणजे ठीक आहे. ट्रॅकरवर हायलाईट करून दिलं का मॅडम ह्या स्क्रिप्ट तुमच्याकडे अजून पेंडिंग आहेत असं. आणि सर प्रत्येक स्क्रिप्टला मी 3-3 रिफ्लेक्शन स्पॉट टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी खाली सराव क्वेश्चन्स म्हणून दिले होते, तेच मी परत आता काल ते ह्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. हा पण तुम्ही माझं जर सेशन अटेंड केलं असेल तर त्याला कस्टमाइज कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक द्यायचं ते हो हो केलंय का तसंच तुम्ही? केलेलं आहे सर. म्हणजे जसं शिकवलं होतं त्या पद्धतीनेच बनवलं होतं आणि परवाची मीटिंग पण मी अटेंड केली होती, सो त्यानुसारच ते दिलेले आहेत. बरं बरं गुड गुड गुड. फक्त आता मग आता तुमच्या स्क्रिप्ट ज्या आहेत एलसीएम टीम कडे ते 1-2 दिवसात रिव्ह्यू होतील. ते आम्ही फॉलो घेऊन करून घेऊ त्यांच्याकडनं. सो त्यामुळे पण सर तुमचं फक्त पण पीपीटी बनवलेली एक नाही, अदरवाईज त्याला काही फार नाही वेळ पण लागणार. कविता मॅडम एक हा हा मॅडम. जरी तुमच्या हे आलेल्या नसल्या ना स्क्रिप्ट तरी पण मेन कंटेंटला काही धक्का लागत नाही. ओके. त्यामुळे तुम्ही रेफरन्सिंग करू ठेवू शकता, क्वेश्चन्स काढू शकता, पीपीटी तयार करून ठेवू शकता. जे काही तुम्हाला फीडबॅक मिळेल त्याच्या आधारे मग तुम्ही विदिन हाफ एन अवर मॉडिफाय करू शकता. बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्यात मॅडम, माझी फक्त पीपीटी राहिली आणि आज जे काही स्टोरी बोर्डचं सांगितलंय ना तो हा मग तेवढं स्टोरी बोर्ड आणि पीपीटी तुम्ही करा ना. चालेल. मला पीपीटी जर तुम्हाला करायची आहे. मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे अपडेट करावी लागली तर तुम्ही ती अपडेट करा. ठीक आहे, चालेल मॅडम. ओके. थँक्यू. हॅलो हा, सर, देवयानी बोलते. बोल. सर आमच्या पण ग्रुपच्या स्क्रिप्ट आहेत त्या LCM रिव्ह्यू होऊन आलेल्या नाही आहेत, पण आम्ही सायमल्टेनियस सगळं काम केलेलं आहे. LBD ओके झालंय, PPT झालंय. बरं माझं झालंय बोलणं एलसीएम टीम सोबत आजच. स्क्रिप्टचा रिव्ह्यू चालू आहे कारण की बऱ्यापैकी व्हॉल्यूम त्यांच्याकडे आहे सध्या. मला वाटते 15-20 स्क्रिप्ट काहीतरी आलेले आहेत एकंदरीत. तर मी त्यांना सब्जेक्ट प्रायोरिटाईज करायला सांगितलंय. एक्सपर्टने फायनलाइज केलाय, पण LCM रिव्ह्यू होऊन नाही आलाय. हो हो होईल ते एक जास्तीत जास्त 1-2 दिवसामध्ये होईल ते. सर आपण त्यांचं ज्या तार- 6-7ला शूटिंग लावलंय. हो हो ज्यांचं 6-7ला शूटिंग आहे त्यांचं उद्यापर्यंत रिव्ह्यू होऊन जाईल आणि ज्यांचं 10 तारखेला आहे त्यांचं 1-2 दिवसामध्ये रिव्ह्यू होऊन जाईल. आजच माझं बोलणं झालं त्यांच्याशी. सर त्यामध्ये एक कॉलम पण ऍड केलाय, कोणाचं शूटिंग कोणत्या तारखेला, तो 6ला ज्यांचं शूटिंग आहे त्यांच्या स्क्रिप्ट समोर 6 जॅन शूटिंग शेड्यूल असं केलेलं आहे. तो पण कॉलम ऍड करून दिलेला आहे ललिता मॅम. ओके ओके गुड ठीक आहे. ते आपण बघूयात ऑफलाईन. आता ही मीटिंग झाली ना की परत एकदा जे 6 आणि 7 तारखेला शूटिंग आहे त्यांचं एकदा परत आपण स्टेटस घेऊयात ललितासोबत. तसं माझं बोलणं झालं तिच्यासोबत सकाळी. ठीक आहे. अजून कुणाला काही प्रश्न काही शेअर करायचा आहे? सर विजय बोलतोय. सर ही जी आपण स्टोरी स्क्रिप्ट बनवली ना ती फक्त शेअर करायचं सर इथे चॅटमध्ये, म्हणजे सर्वांना रेफरन्ससाठी वापरता येईल एक. लगेच टाकतो थांबा. येस सर, थँक्यू सर. मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सगळं. सर किशोर राठोड. बोला बोला. हॅलो, आवाज येतोय? हो येतो येतो. सर माझी स्क्रिप्ट ना मी अगोदर जी लिहिली होती त्याचा व्हिडिओ पण बनवला होता मी, पण आता तो रिजेक्ट झालाय. व्हिडिओ रिजेक्ट झालाय. कोणी रिजेक्ट केलं? मॅडमनी मला सांगितलं की सरांनी रिजेक्ट केलाय म्हणून. बर बर ओके. पण आता त्याच्यावरती दुसरी स्क्रिप्ट आहे. राठोड सर तुम्ही स्कूलमध्ये आला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तुमचं ते काम रिजेक्ट झालेलं आहे, पण तुम्हाला नवीन स्क्रिप्ट दिलेली आहे आणि त्या स्क्रिप्टवरच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करायच्या आहेत. हा तेच विचारण्यासाठी हे केलंय म्हणून. त्या करायचं आहे ऍक्टिव्हिटी ते. करायचे ओके. आहे, तुम्हाला सांगितलं ना परवाच. बरं बरं ठीक आहे, थँक्यू सर. ठीक ओके. मॅडम मला अजून एक क्वेश्चन होतं माझा.
सो कोल्हापूरच्या टीममध्ये जो कंटेंट होता ना, फूड प्रिपरेशनचा ऍक्च्युली तो माझ्याकडे होता हम्म, आणि त्याच्यावर मी बरेच मटेरियल शोधले, पण ते संस्कृतमध्ये होतं अवेलेबल हम्म, आणि खूप कमी मटेरियल हे इंग्लिशमध्ये होतं. सो त्याच्यावरून लिहिणं थोडं डिफिकल्ट होतं आणि मी संस्कृतचे 1-2 टीचर पण बघितले, पण त्यांच्याकडून काही ते व्यवस्थित ट्रान्सलेट करून मला मिळालेलं नाहीये. सो हम्म. परवाच्या मीटिंगला आय थिंक ते दुसऱ्यांचं कोणाचं तरी नाव उल्लेख केला. हो सो ते दिलंय. राधिका, ते कोणाला दिलं नाव सांग बरं. नीता मोहिते मॅडम म्हणून नीता आहे मोहिते त्यांच्याकडे. मॅडमना दिलंय. ठीक आहे. तो करायचा नाहीये ना मॅडम म्हणजे? नाही नाही नाही. ठीक आहे मॅडम, चालेल. थँक्यू. ओके. SPPU आणि कोल्हापूर या टीमचं टोटल कोऑर्डिनेशन डॉक्टर सुर्वे सर करतायत. अच्छा, ओके. ठीक आहे, तर मग काही कोणाला प्रश्न नसतील तर आपण मीटिंग थांबवू शकतो. आणि जसं मी म्हणालो तसं तुम्हाला कुठेही अडचण आली, क्वाड्रंट 2, क्वाड्रंट 3, स्टोरी बोर्ड रायटिंग, तर मला फोन करा. मी बिझी असेल तर फोन उचलणार नाही, पण मी कॉल बॅक करतो सर. ठीक आहे. माझा फोन नाही लागला तर अधिकाला फोन करा आणि मग त्याप्रमाणे मीटिंग वगैरे तुमच्यासोबत मी ठेवेल. मला रात्री 12 पर्यंत मी जागा असतो, मला कधीही मीटिंग चालते. तुम्हाला अडचण आली तर कधीही गुगल मीट आपण करू शकतो आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे परत एकदा सांगतो, आपल्याला डेडलाईन मध्ये करायचं, त्यामुळे बी रेडी. ठीक. हॅलो सर. हा, बोला. सर, आम्ही LBD आमच्या स्क्रिप्ट वगैरे झालंय, एकाची रेकॉर्डिंग पण झाली, पण त्या परवाच्या दिवशी सेशन झालं ना LXTचं, ते थोडीशी क्लिअरिटी नाही आली. कारण की तुम्ही ज्यावेळेस PPT दाखवली ना आम्हाला लेक्चरमध्ये, ऍक्च्युली मी मीटिंग जॉईन नाही केली, मी व्हिडिओ बघितला, नाही तर मी त्यावेळेसच प्रश्न विचारले असते, जे मला कसं समजलं नाही ते. मी व्हिडिओ बघितला काल, पण मग तुम्ही जी PPT केली ना, तुम्ही एक एक्झाम्पल पण दिलेलं होतं, म्हणजे डिस्क्रिप्शन खाली लिंक, डिस्क्रिप्शन खाली लिंक वगैरे, ते लक्षात आलं. पण तुम्ही जी PPT केलेली ती जर एकदा आणखीन बघायला भेटली तर थोडं इझी जाईल आम्हाला LXT करायला. पीपीटी कुठे केली तुम्ही? पीपीटी केली होती का? एक वर्ड डॉक्युमेंट हा मध्ये मी एक हा तुम्ही शेअर केलं PPT, इन द सेन्स वर्ड डॉक्युमेंट मध्ये शेअर केलं होतं तुम्ही, हा, एक्झाम्पल दिलं होतं एका याचं, बरं. आय थिंक आयुर्वेदाचं कसलं तरी होतं. हो हो, तुम्हाला ते हवंय का? मी लागलीच टाकतो एकच मिनिट. हो हो सर, म्हणजे ते थोडं लक्षात येईल अजून चांगल्या प्रकारे. एकच मिनिट. मी लगेचच टाकतो. ठीक आहे. मी ते डॉक्युमेंट जे मी शेअर दाखवलं होतं ना, ते लगेच इथे मी ह्या ओके. डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही जाल, शेवटचे एक पानं, तर तिथे एक्झाम्पल आहे. आपण ओके. आयुर्वेदातील उदाहरण घेऊन LXT तयार केलं होतं, तिथे आहे. हे मी आता चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं, तुम्ही डाउनलोड केलेलं. ओके ओके. प्लस तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला काम करताय? YCU मध्येच आहात का? नाही सर, मी SPPU मध्ये आहेत. बरं बरं, ठीक. आणि तिथे जर असतात तर मी तुम्हाला कोणाला तरी इथे भेटायला सांगितलं असतं की बाकीच्यांनी केलेलं नाही आहे. सर, 6 तारखेला आम्ही YCMA मध्ये आहेच, मंडेला. शूटिंगसाठी येत नाही. हा रेकॉर्डिंग साठी सर. बरं, ठीक. नाही, ठीक आहे. आता हे डॉक्युमेंट वरनं तुम्हाला हे होईलच. आताही तुम्हाला अजून शंका असेल तर मला एक मीटिंग सेपरेट ठेवू आपण आणि तुम्हाला मी समजेल कसं करायचं. सर हो शेअर सर. नाही झाले डॉक्युमेंट, नाही चॅट झालं? बॉक्स मध्ये आहेत. शेअर नाही झाले. नाही झालं का? एक मिनिट. नाही. आता झालंय? येस सर, आलं. आणि ज्यांच्या PPT राहिल्या आहेत ना द्यायच्या, त्यांनी PPT लवकर पाठवा, कारण त्याच्यावर पुन्हा काम करायला बराच वेळ लागतो. हा, ते आणि खूप जर PPT आधी तयार असल्या ना, तर तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि PPT हे एकाच वेळी आपण, म्हणजे ऑनलाईन एडिटिंग ज्याला म्हणतो, त्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल. तेव्हा तुमच्या PPT आम्हाला आधी मिळाल्या तर फार उत्तम. हा, ते जर जमलं तर खूप काम सोपं होईल त्यामुळे. हम्म. तुमचंही काम सोपं होईल नंतर, पण अगदी तुम्हाला जे अगदी. रिव्ह्यू आणि हे सगळं करायचं आहे ना. हम्म. तर तुम्ही आता जे डॉक्युमेंट टाकलं ना,
ते फॉन्ट ओपन नाही होत, ती PDF टाकली तर बरं होईल. हो का? बरं, हो. एकच मिनिट. हे करून टाकतो मी. मराठी फॉन्ट असल्यामुळे होत हा असेल. हो. इंग्लिश शब्द दिसताय, मराठी नाही दिसत आहे. बरं बरं, मी करतो. दिसतंय? होत आहे सर. होतंय. कदाचित मॅमच्या पीसी मध्ये त्यांच्याकडे फॉन्ट नसेल, नसेल मी तो. पण ठीक आहे, काय हरकत नाही, तरी PDF करून टाकतो मी. येस येस. ठोके मॅडम कडे तो फॉन्ट नसेल कदाचित. हा कदाचित. काय हरकत नाही, मी टाकतो परत. PDF स्वरूपात टाकतो जेणेकरून हा मी टाकले परत PDF मध्ये. एकदा बघा आता दिसते का. थँक्यू सर. हा वेलकम. आपलं सगळ्यांच्या माहितीसाठी 6-7चं शेड्यूल तर लागलेलं आहे. 6-7च्या ज्या राहतील त्या 8ला आपण शूटिंग करणार आहे आणि लगेच पुन्हा 10-11ला फायनल शूटिंग आहे. म्हणजे राहिलेल्या सगळ्या स्क्रिप्ट 10-11 डेडलाईन आपली रेकॉर्डिंगची. त्याच्यानंतर स्टुडिओ बंद होऊन जाणार आहे आमचं, त्यामुळे स्टुडिओ बंद माझं म्हणजे shooting सर 10 तारीख आपल्याला टेस्टिंगची अचीव करायची आहे. कसं पॉसिबल आहे आय डोंट नो. नाही, त्याच्याशिवाय होणारच नाही. 10च्या नंतर जर शूटिंग झालंय ना, एडिटिंगला वेळच नाही. नाहीच. म्हणूनच सांगितलं की आपण शेड्यूल आता 6-7 लावलंय. 6-7चे जे राहतील वेळेमुळे ते 8ला आपण कंटिन्यू करणार आणि पुढे 10-11 आपण लावलंय. 10-11ला फिनिश. मी येतोय असं. 6-7 तारखेला तिथे आहे. हो. पत्र तशी सगळ्यांना डिस्पॅच होत आहेत. झाली पत्र तयार केली आहे. आज डिस्पॅच होतील. हा परत एक, ज्यांचं 6-7ला शूटिंग आहे त्यांचं माझ्याबरोबर एक सराव रिहर्सल होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःवर तर पुढाकार घेऊन माझ्यासोबत मीटिंग लावा. मी राधिकाला काय म्हटलं, म्हणजे आजपासूनच आज, उद्या, परवा संध्याकाळी म्हणजे तुमचा वेळ घेऊन त्या पद्धतीने शेड्यूल लावून टाक. त्या वेळेला त्या व्यक्तीने येऊन ते प्रेझेंट करायचं. म्हणजे एक लिंकच क्रिएट कर आणि ती दे. त्याला जॉईन व्हा आणि वाचा म्हणायचं. ओके मॅम. येस. आणि फार वेळ लागत नाही, अर्धा-पाऊण तास लागतो एक सराव करायला. त्याप्रमाणे वेळ काढा. जसं मी म्हणालो तसं तुमच्या ऑफिस आवर्स नंतरही मला चालेल. मी रात्री 12 पर्यंत जागा असतो. तुम्हाला जसं वेळ मिळेल त्याप्रमाणे मीटिंग शेड्यूल करा आणि सराव करून घेऊ. त्याचा फायदा हा होतो की वेळ वाचतो तिथे. म्हणजे स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मग करेक्शन्स करा, याच्यात वेळ खूप जातो. एक्झॅक्टली. ठीक आहे, मग अजून काही नसेल चर्चा करण्यासारखी तर थांबू आपण इथेच. बराच वेळ झालेला आहे. येस सर. आणि भेटू मग 6 तारखेला. काही अडचण आली तर फोन करा मला. ठीक आहे. ओके, चलो बाय. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. Thank you, sir. Thank you so much. थँक्यू. बाय.